Okay, fine. So let's start with lesson number 5, that is oscillations. आणि आज आहे लेक्चर नंबर 2. फर्स्ट लेक्चर मध्ये काय काय झालं आहे ते क्विकली रिवाइज करायचं आपल्याला. ओके, सो काय काय झालंय फर्स्ट लेक्चर मध्ये की वी हॅव सीन व्हॉट इज मीनिंग ऑफ ऑसिलेटरी मोशन. ऑसिलेशन्स म्हणजे काय असतं? ऑसिलेशन्स इज अ मोशन ऑफ अ पार्टिकल टू अँड फ्रो अबाउट मीन पोझिशन, टू अँड फ्रो अबाउट मीन पोझिशन. आणि अशा ऑसिलेटरी मोशन मध्ये वी हॅव सीन दॅट देर इज ऑलवेज अ रिस्टोरिंग फोर्स. कुठला ना कुठला रिस्टोरिंग फोर्स पाहिजेलच. येस यश, आज कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेसवरती टेस्ट आहे, मेंटी टेस्ट आहे, मेंटी क्विज. त्याचं टायमिंग आहे 7 to 8. ठीक आहे. सो आणि ठीक आहे. सो लेट्स स्टार्ट नाउ. अथर्व जोशी, बघू याच्या पुढचा टॉपिक कोणता घ्यायचा आपण डिसाइड करू, डोंट वरी. चलो, सो लेट्स स्टार्ट. ऑसिलेटरी मोशनचं बेसिक डेफिनेशन झालं आहे, बेसिक त्याचे फॉर्म्युले झाले आहेत. आज आपल्याला डिराइव्ह करायचे पुढच्या गोष्टी. बट इन द लास्ट सेशन व्हॉट वी हॅव सीन इज ऑसिलेशन्समध्ये वी हॅव सीन द डिफरेन्शियल इक्वेशन ऑफ SHM, differential equation of simple harmonic motion. Okay, so what is the differential equation of simple harmonic motion? Differential equation of simple harmonic motion is d2x by dt squared plus omega square x equals to 0. This is what we have studied in the last session च्या ending ला झाले हा पार्ट. d2x by dt squared किंवा d square x by dt square म्हणजे acceleration plus omega square x equals to 0. This was the differential equation of simple harmonic motion. Royce, you can click on the YouTube button, you can see it on your Zoom app. तू तिथे क्लिक केल्यावरती you will get the link directly. Okay, copy link असा ऑप्शन येतो, you can click on that link. चलो, सो आजच्या सेशनमध्ये काय काय कव्हर होणार आहेत ते पॉईंट्स इथे मी लिहितो आणि आपण क्विकली सेशन स्टार्ट करू. आज आपण डिराइव्ह करणार आहे खूप महत्त्वाच्या गोष्टी, ॲक्सेलरेशन, वेलॉसिटी आणि डिस्प्लेसमेंट. हे 3 गोष्टी आज डिराइव्ह करायच्या. सिंपल हार्मोनिक मोशनचे ॲक्सेलरेशन, वेलॉसिटी अँड डिस्प्लेसमेंट हे 3 डेरिव्हेशन्स करायचे आहेत आपल्याला. बोर्ड पॉईंट ऑफ व्ह्यूनी खूप इम्पॉर्टंट आहेत तिन्ही डेरिव्हेशन्स आणि खूप सिंपल आहेत. मॅथमॅटिक्स आहे पूर्णपणे. जस्ट यू मस्ट नो दिस एक्सप्रेशन, दॅट्स इट. इफ यू नो दिस एक्सप्रेशन तुम्ही पूर्णपणे ॲक्सेलरेशन, वेलॉसिटी आणि डिस्प्लेसमेंट डिराइव्ह करू शकता. लेट्स स्टार्ट विथ द डेरिव्हेशन. तुम्ही हेडिंग लिहून घ्या. चला, लेसन नंबर 5 चा सेकंड लेक्चर आहे. अँड राईट डाऊन द हेडिंग गाईज. डिराइव्ह एक्सप्रेशन फॉर acceleration, velocity and displacement of a particle performing simple harmonic motion. लास्ट लेक्चर मध्ये सांगितलंय मी तुम्हाला व्हॉट इज सिंपल हार्मोनिक मोशन. आपण नॉर्मल ऑसिलेशन्स शिकत नाही, आता आपण ऑसिलेशन्स मधला एक स्पेशल आणि सिम्पलेस्ट केस शिकतोय, दॅट इज सिंपल हार्मोनिक मोशन. त्याचं ॲक्सेलरेशन, वेलॉसिटी आणि डिस्प्लेसमेंटचं डेरिव्हेशन करणार आहे. इट इज व्हेरी सिम्पल गाईज. लेट्स स्टार्ट विथ द डेरिव्हेशन. बघा, सगळ्यात पहिलं डेरिव्हेशन चालू कसं करायचं आहे? द डेरिव्हेशन स्टार्ट्स विथ द डिफरन्शियल इक्वेशन इटसेल्फ. सो डिफरन्शियल इक्वेशन लिहितो मी. आता तुम्ही म्हणाल सर हे डिफरन्शियल इक्वेशन दरवेळेस d2x by dt स्क्वेअरच का असतं? तर डिफरन्शियल इक्वेशन इव्हन d2y by dt स्क्वेअर पण लिहिता आलं असतं मला. पण आपण नॉर्मली सगळे SHM हॉरिझॉन्टल आहे असं अज्युम करतोय, म्हणजे एक्स ॲक्सिसचे अज्युम करतोय. ॲक्च्युली वाय ॲक्सिसच्या लॉंग होत असेल तर d2y by dt स्क्वेअर आलं असतं. झेड ॲक्सिसच्या लॉंग असेल तर d2z by dt स्क्वेअर आलं असतं आणि पुढे ओमेगा स्क्वेअर y किंवा ओमेगा स्क्वेअर z आलं असतं. इथे जसं की ओमेगा स्क्वेअर y येणार. पण आपण सध्या एक्स बद्दलच बोलूयात, बिकॉज अवर पार्टिकल विल बी मुव्हिंग अलॉंग एक्स ॲक्सिस स्ट्रिक्टली. इज इक्वल टू काय असतं? इज इक्वल टू 0 असतं. झालं ना, मग पहिलं ॲक्सेलरेशन मिळालं की तुम्हाला हे दिसतंय तेच ॲक्सेलरेशन. देअरफॉर acceleration of a particle performing simple harmonic motion
इज मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. दिस इज युअर आन्सर. एका स्टेपमध्ये आन्सर, म्हणून नुसतं ॲक्सिलरेशन कोणी विचारत नाही. ॲक्सिलरेशन विचारूच शकत नाही, एक स्टेपचा आन्सर येते मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. बट हे फॉर्म्युलापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे तुम्हाला त्याचा कन्सेप्ट समजणं. बघा कन्सेप्ट काय. लेट अस से दॅट दिस इज द पाथ along which the particle is going to perform simple harmonic motion. Everyone knows what is the central position called as? The central position is called as the mean position, whereas these positions are called as the extreme positions. Extreme positions, बरोबर. मीन आणि एक्स्ट्रीम. जर पार्टिकल मीनला आपण एक्स इक्वल टू झिरोच म्हणतो कधी पण, जर पार्टिकल इथपर्यंत पोहोचला असेल, इथपर्यंत बघा नीट, काय राईट साईडला पोहोचला असेल, तुमच्यासाठी राईट हे आहे, राईट साईडला पोहोचला असेल पार्टिकल, इथपर्यंत पोहोचला असेल, तर या पार्टिकलवरती किती ॲक्सिलरेशन ॲक्ट होतं. या पार्टिकलवरती चेक करू आपण एकदा. बघा या पार्टिकलवरती किती ॲक्सिलरेशन ॲक्ट होतंय. तर एक्स डिस्टन्स पोहोचल्यामुळे त्याच्यावरती ॲक्सिलरेशन आहे मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. फॉर्म्युला तो सांगतोय. म्हणजे बेसिकली एक्स काय आहे, एक्स आहे डिस्प्लेसमेंट फ्रॉम मीन पोझिशन. ते मीन पोझिशन पासूनचं डिस्प्लेसमेंट आहे. जर राईटला गेला तर नेगेटिव्ह साईन सेज दॅट, नेगेटिव्ह साईन काय सांगतो आपल्याला की ॲक्सिलरेशन हा डिस्प्लेसमेंटला ऑलवेज ऑपोजिट आहे. ॲक्सिलरेशन इज ऑलवेज ऑपोजिट टू डिस्प्लेसमेंट. म्हणजे तुम्ही पार्टिकलला राईटला घेऊन जा, ॲक्सिलरेशन लेफ्टला असेल. तुम्ही म्हणाल सर असं कसं, पार्टिकल राईटला चालेल तर ॲक्सिलरेशन लेफ्टला कसं. त्याचा अर्थ इट इज स्लोईंग डाऊन, बरोबर ना. पार्टिकल इथे चालला आणि ॲक्सिलरेशन ऑपोजिट असेल तर इट इज स्लोईंग डाऊन. म्हणजे पार्टिकल मधून राईटला जाताना वेन अ पार्टिकल गोज फ्रॉम मीन पोझिशन टू द राईट, इट स्लोज डाऊन, स्लोज डाऊन, स्लोज डाऊन, स्टॉप्स. नाव वेन इट कम्स टू द लेफ्ट इट स्टार्ट्स स्पीडिंग अप. तो फास्ट व्हायला लागतो. मध्ये आल्यावरती मॅक्सिमम स्पीड मिळते, इकडे जाताना परत स्लोज डाऊन. सो सिम्पल कॉमन सेन्स आहे फॉर्म्युला की जर पार्टिकल राईटला डिस्प्लेस झाला, डिस्प्लेसमेंट इज टू द लेफ्ट, लेफ्टला डिस्प्लेस झाला तर acceleration is to the right. Acceleration is opposite to the displacement. Well, so acceleration चा हा फॉर्म्युला आहे. आता बघा आपल्याला महत्त्वाची गोष्ट काय फाइंड करायची की acceleration ची मॅक्स व्हॅल्यू काय असेल. मॅक्स व्हॅल्यू कोणी सांगेल का मला, मॅक्स व्हॅल्यू acceleration ची काय असेल. 2 मिनिटं मी तुम्हाला देतो. व्हॉट विल बी द मॅक्सिमम acceleration ऑफ द पार्टिकल, टेल मी. काही 12th पास स्टुडंट पण जॉईन झाले आहेत. त्यांना सांगतो आज मेंटी क्विज त्यांची, 12th पास स्टुडंट्सची मेंटी क्विज वेव्ह थिअरी इन इंटरफेरन्सवरती. ट्वेल्थ पास स्टुडंट्सची मेंटी क्विज. व्हेरी गुड, व्हेरी गुड. मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ ॲक्सिलरेशन दॅट इज पॉसिबल. करेक्ट, सगळ्यांनी करेक्ट आन्सर दिला आहे. ओके ओके. काही जण 0 म्हणत आहेत. ओके, काही जण आन्सर 0 म्हणत आहेत. 0 तर 0 आन्सर पॉसिबल नाही आहे गाईज. 0 पॉसिबल नाही आहे. त्याचं रिझन काय बघा की एक्स इक्वल टू 0 तर इथं आहे. हा पॉईंट काय असतो, हा पॉईंट असतो एक्स इक्वल टू ए ॲम्प्लिट्यूड, आणि हा पॉईंट काय असतो एक्स इक्वल टू मायनस ए. तर मॅग्निट्यूड वाईज ॲक्सेलरेशन मॅक्सिमम कधी असेल, आय एम टॉकिंग मॅग्निट्यूड. काय ॲक्सेलरेशन मॅक्सिमम असेल एक्सची व्हॅल्यू ए झाल्यावरती ओमेगा स्क्वेअर ए प्लस ऑर मायनस. आय एम टॉकिंग ओनली मॅग्निट्यूड, म्हणजे व्हॅल्यू. मॅक्सिमम ॲक्सेलरेशन कधी पण किती असेल, प्लस ऑर मायनस ओमेगा स्क्वेअर ए. ए म्हणजे ॲम्प्लिट्यूड असतो, लक्षात ठेवा. ए म्हणजे ॲम्प्लिट्यूड असतो, इधर पॉझिटिव्ह ॲम्प्लिट्यूड का नेगेटिव्ह ॲम्प्लिट्यूड. सो दिस इज द मॅक्सिमम. आणि मिनिमम व्हॅल्यू ऑफ ॲक्सेलरेशन काय येईल मग, मिनिमम व्हॅल्यू ऑफ ॲक्सेलरेशन विल बी 0. कधी असेल 0, वेन एक्स विल बी 0. सो मॅक्सिमम ॲक्सेलरेशन कुठे येतं, एक्स्ट्रीम पोझिशन्सला, आणि मिनिमम ॲक्सेलरेशन कुठे येतं, मीन पोझिशन्सला. समजते का सगळ्यांना. ॲक्सेलरेशन मॅक्सिमम कधी येतं, एक्स्ट्रीम पोझिशन्सला. कसं काय मॅक्सिमम, तुम्ही म्हणाल सर ते नेगेटिव्ह आहे, मग नेगेटिव्ह मॅक्सिमम नेगेटिव्ह झाला तर तो मिनिमम झाला. नाही, आय एम टॉकिंग ओनली नंबर, आय एम टेकिंग द मॉड ऑफ इट. ॲक्सेलरेशनचा मॉडबद्दल बोलतोय मी, मॉड म्हणजे मॅग्निट्यूड. जस्ट टॉकिंग अबाउट मॅग्निट्यूड.
तर मॅक्सिमम मॅग्निट्यूड कधी असेल, एक्स्ट्रीम पोझिशनला प्लस ऑर मायनस ओमेगा स्क्वेअर आहे, आणि मिनिमम कधी असेल, 0ला. आर यू गेटिंग इट? कोणाला काही शंका आहे का? ॲक्सिलरेशन मॅक्सिमम, ॲक्सिलरेशन मिनिमम कधी होतं? एकदम सिंपल आहे, एकदम सिंपल फॉर्म्युला आहे हा. बघा इथे लिहिलेला आहे फॉर्म्युला, राईट, हा दिला आहे फॉर्म्युला. अँड व्हॉट वी हॅव सीन इज, आपण असं बघितलंय पार्टिकल या पाथवरती फिरतोय, x इक्वल टू 0, x इक्वल टू a, x इक्वल टू मायनस a, पार्टिकल x इक्वल टू 0 टू x इक्वल टू a, 0 मायनस a, 0 a मायनस a, असं ऑसिलेट होतोय. तर याची ॲक्सिलरेशनची मॅग्निट्यूड, तुम्ही साईनचा विचार करू नका, ॲक्सिलरेशनचा मॅग्निट्यूड ओमेगा स्क्वेअर एक्स असेल. तो मॅक्सिमम कधी असेल? कॉमन सेन्स वापरून सांगा. तर तो मॅक्सिमम कधी असेल? वेन एक्स विल बी इक्वल टू प्लस ऑर मायनस ए. कारण की मी प्लस ऑर मायनस ए जरी टाकलं तर ॲक्सिलरेशनची व्हॅल्यू येईल ओमेगा स्क्वेअर ए, कारण की मॉड घेतला आहे मी, मॅग्निट्यूड घेतला आहे. आणि वेन इट विल बी मिनिमम, ऑब्व्हियसली कॉमन सेन्स आहे, मिनिमम कधी असेल? ज्यावेळेस 0 असेल, म्हणजे ॲक्सिलरेशन विल बी 0. सो व्हॉट वी गेट फ्रॉम दिस इज की सेंट्रल पोझिशनला, मीन पोझिशनला ॲक्सिलरेशन ऑफ पार्टिकल 0 असतो. म्हणजे जेव्हा सेंटरला पार्टिकल येतो ना, तेव्हा त्याची तेव्हा त्याचा ॲक्सिलरेशन 0 असतो. कालच बघितलं आपण, कारण की फोर्स 0 असतो. फोर्स 0 म्हणजे ॲक्सिलरेशन 0. आणि एक्स्ट्रीमला जेव्हा जातो तो, राईट जाऊ देत किंवा लेफ्ट जाऊ देत, फोर्स मॅक्सिमम असतो. मॅक्सिमम इथे असू देत किंवा लेफ्टला जाऊ देत, फोर्स मॅक्सिमम असतो. त्यामुळे ॲक्सिलरेशन ही मॅक्सिमम असतं. आर यू गेटिंग दीज पॉइंट्स? कोणाला काही इश्यू आहे का? ठीक आहे. सो आपण ॲक्सिलरेशन बद्दल आता जेवढं डिस्कशन झालंय ते सगळ्यांना क्लिअर असेल. तर मी तुम्हाला एक छोटासा क्वेश्चन विचारतो, अ व्हेरी स्मॉल क्वेश्चन जो सगळ्यांना येणार आहे. येस अथर्व, वी विल टॉक अबाउट वेलॉसिटी जस्ट पुढच्या स्लाइडमध्ये. बट या स्लाइडमध्ये तुम्हाला एक छोटंसं काम देतोय मी, की इफ आय आस्क यू ॲक्सिलरेशन वर्सेस डिस्प्लेसमेंटचा ग्राफ कसा येईल, तुम्ही प्लॉट करून दाखवा मला. ॲक्सिलरेशन वर्सेस डिस्प्लेसमेंटचा ग्राफ. कॅन यू प्लॉट अ ग्राफ ऑफ ॲक्सिलरेशन वर्सेस डिस्प्लेसमेंट? आय विल गिव्ह यू 30 seconds. You can tell me the nature. हे बघा, तुम्हाला कोणताही ग्राफ विचारला ना तर तुम्ही ग्राफवर कन्क्लूड डायरेक्टली जंप नका करू. पहिलं बघा इक्वेशन काय आहे. इक्वेशन काय आहे, इक्वेशन प्रमाणे ग्राफ काढायचा आहे. आतापर्यंत चुकीचे आन्सर आलेत सगळ्यांचे. व्हेरी गुड हर्षल, व्हेरी गुड. व्हेरी गुड, व्हेरी गुड यश. पॅराबोला नाही येणार, पॅराबोला म्हणणारे पॅराबोला नाही येणार, साइन वेव्ह नाही येणार, पॅराबोला नाही येणार, स्ट्रेट लाईन आन्सर येणार आहे. कसं स्ट्रेट लाईन येणार आहे बघा, मी दुसऱ्या स्लाइडवरती दाखवतो तुम्हाला. आपल्याला ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला माहिती आहे, मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. हा तर कॉन्स्टंट आहे, ही नेगेटिव्ह साईन आहे, हा एक्स आहे आणि हा ॲक्सेलरेशन आहे. सो जर काही मी प्लॉट केला y वर्सेस एक्स, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे y वर्सेस एक्स असा प्लॉट करतो, तर एक्सच्या जागी कोण लिहितोय मी? एक्सच्या जागी एक्सच लिहितोय. आणि वायच्या जागी कोण लिहितोय? वायच्या जागी मी ॲक्सेलरेशन लिहितोय. ह्याचा अर्थ इन दिस पर्टिक्युलर फॉर्म्युला ॲक्सेलरेशनची जागा घेणार आहे y इज इक्वल टू एक्सची जागा घेणार आहे एक्स स्वतःच मायनस ओमेगा स्क्वेअर. म्हणजे एक्सची जागा डिस्प्लेसमेंटनी घेतली आहे, वायची जागा ॲक्सेलरेशननी घेतली. हा जो ग्राफ आहे ना, हा जो लाईन आहे ही स्ट्रेट लाईन आहे रे. y इज इक्वल टू मायनस एम एक्स टाईप ग्राफ आहे. y इज इक्वल टू मायनस एम एक्स आणि y इज इक्वल टू एम एक्स विथ अ पॉझिटिव्ह स्लोप असेल तर असा येतो पॉझिटिव्ह स्लोप. हा y इज इक्वल टू एम एक्स असतो, वेर एम इज पॉझिटिव्ह, एम पॉझिटिव्ह असतो. बट इथे मात्र हा स्ट्रिक्टली नेगेटिव्ह आहे. का नेगेटिव्ह आहे? कारण की ओमेगा स्क्वेअर तर पॉझिटिव्हच असणार, बट त्याला नेगेटिव्ह साईननी मल्टिप्लाय केले. सो तो कॉन्स्टंट जो आहे तो नेगेटिव्ह आहे. त्यामुळे ॲक्सेलरेशन वर्सेस डिस्प्लेसमेंटचा ग्राफ असा येतोय गाईस. हा ग्राफ आहे ॲक्सेलरेशन वर्सेस डिस्प्लेसमेंटचा.
हे मी इरेज करणार आहे. हे जे पॉझिटिव्हसाठी ड्रॉ केलेलं हे रेफरन्ससाठी होतं. y=mx ग्राफ तुम्हाला ड्रॉ करता आला पाहिजे. सो हा जो येल्लो कलरचा ग्राफ आहे दॅट इज द करेक्ट ग्राफ. ओके, थोडंसं शेप बीप सोडून द्या. शेप बरोबर नसला तरी तुम्हाला कन्सेप्ट कळायला पाहिजे काय आहे हा कन्सेप्ट. त्यामुळे ज्यावेळेस डिस्प्लेसमेंट बघा, डिस्प्लेसमेंट x=0 असतो तर ॲक्सेलरेशन पण 0 असतो, नो प्रॉब्लेम. बट ज्यावेळेस डिस्प्लेसमेंट x=+a असतो त्यावेळेस व्हॉट इज ॲक्सेलरेशन? ॲक्सेलरेशन इज, बघा टाकून व्हॅल्यूज, एक्सची व्हॅल्यू a टाकली जर काही मी, इफ आय पुट x का व्हॅल्यू एज a, व्हॉट यू विल गेट? यू विल गेट -ω²a. अँड जर मी एक्सची व्हॅल्यू -a टाकली म्हणजे तो लेफ्ट एक्स्ट्रीम टाकली, लेफ्ट एक्स्ट्रीम, तर ॲक्सेलरेशनची व्हॅल्यू मला मिळेल +ω²a. ॲक्सेलरेशन +ω²a -ω² मध्ये ऑसिलेट होतं, डिस्प्लेसमेंट +a to -a ऑसिलेट होतं. आणि ह्या वेमध्ये नंबर्स चेंज होतात. या वेमध्ये ॲक्सेलरेशन डिपेंड करतं, ॲक्सेलरेशन डिपेंड करतं डिस्प्लेसमेंटवरती. तुम्ही चेक करू शकता, तुम्ही चेक करू शकता गाईज, यू कॅन चेक इट क्लिअरली की जर x पॉझिटिव्ह असेल तर a नेगेटिव्ह आहे. इफ x इज पॉझिटिव्ह, ॲक्सेलरेशन इज नेगेटिव्ह. बघा चेक करून, ग्राफमध्ये दिसतंय तुम्हाला. ग्राफमध्ये फोर्थ क्वाड्रंट आहे ना, फोर्थ क्वाड्रंटमध्ये x पॉझिटिव्ह y नेगेटिव्ह असतं. आणि ग्राफ सेकंड क्वाड्रंट आहे, x नेगेटिव्ह तर y पॉझिटिव्ह. म्हणजे x जर काही नेगेटिव्ह असेल तर ॲक्सेलरेशन इज पॉझिटिव्ह. सो दिस इज ऑल अबाउट ॲक्सेलरेशन का कॉन्सेप्ट. दिस इज ऑल अबाउट ॲक्सेलरेशन का कॉन्सेप्ट गाईज. आय होप सगळ्यांना कळतंय काय चालू आहे. येस, हे बघा हा अँगल किती असणार आहे? व्हॉट विल बी दिस अँगल गाईज? व्हॉट विल बी दिस अँगल? हा अँगल काय असेल? हा अँगल कुठला स्टँडर्ड 135, 140, 120 असा स्टँडर्ड नसेल. तो तर ω² व्हॅल्यूवर डिपेंड करेल ना, कारण की स्लोप काय असतो, स्लोप आपल्याला सांगतो ना. सो बेसिकली हा अँगल काढायचा असेल तुम्हाला तर तुम्हाला tan θ = -ω² वापरून काढावा लागेल. सो इट इज नॉट अ स्टँडर्ड नंबर की 135 असेल किंवा हाच असेल किंवा तोच असेल. नो, इट कुड बी एनिथिंग. आय होप सगळ्यांना समजलंय पहिला पार्ट. आता येतोय का आवाज? येस, आता येत असेल होपफुली. सो क्विकली राईट इट डाऊन, क्विकली राईट इट डाऊन गाईज, ऑल दीज थिंग्स. तुम्ही लिहून घ्या, मी तुम्हाला 1 मिनिट देतो लिहिण्यासाठी. पटकन लिहा. नेक्स्ट वी आर मूविंग टू वेलॉसिटी डेरिवेशन. बट ॲक्सेलरेशन व्यवस्थित समजलं पाहिजे तुम्हाला की ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला काय आहे? -ω²x. कधी मॅक्सिमम असतं? एक्स्ट्रीम प्लेसेसला. कधी 0 असतं? मीन पोझिशनला. ग्राफ कसा असतो? स्ट्रेट लाईन विथ अ नेगेटिव्ह स्लोप. किती स्लोप असतो? tan θ = -ω². हे सगळ्या गोष्टी बेसिक्स आहेत. हे तुम्हाला MCQs वेळेस खूप उपयोगी पडणार. त्यावेळेस परत परत सांगावं नाही लागणार मला. त्यावेळेस डायरेक्टली MCQ सॉल्व्ह करू तेव्हा तुम्हाला कळेल. चलो, सो डन गाईज, लेट्स मूव फर्दर. झालं असेल तर सांगा डन म्हणून. फाईन. नेक्स्ट डेरिवेशन याच्यापेक्षा एक लेवल थोडंसं अवघड. याच्यापेक्षा काय, पहिलं आपण बघितलं ॲक्सेलरेशनचं डेरिवेशन. बघा मागच्या स्लाईडमध्ये नीट बघून घ्या ॲक्सेलरेशनचं डेरिवेशन.
हे झालं ॲक्सिलरेशनचं डेरिवेशन. काय केलं, डिफरन्शियल इक्वेशन घेतलं, एक टर्म पलीकडे पाठवला, डायरेक्टली ॲक्सिलरेशन मिळालं. मग तो मॅक्सिमम कधी मिनिमम कधी हे कळालं आपल्याला, त्याची व्हॅल्यू लिहिली आपण, एक्स्ट्रीमला काय असतो, मध्ये काय असतो. त्यानंतर आपण प्लॉट केला ग्राफ की तो एक्स बरोबर कसा वेरी करतो. राईट. लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट पॉइंट. आता बघा, आता आहे डेरिवेशन ऑफ वेलॉसिटी. प्रश्न तर एकच लिहिलाय, डिराइव्ह एक्सप्रेशन फॉर ॲक्सिलरेशन, वेलॉसिटी आणि डिस्प्लेसमेंट. सो मी डायरेक्टली चालू करतो. एक्सप्रेशन फॉर वेलॉसिटी कसं चालू करायचं. तर वेलॉसिटी सगळ्यांना माहिती आहे की ॲक्सिलरेशन वरून वेलॉसिटी मिळवायची असेल तर तुम्ही हे बेसिक 11th स्टँडर्डमध्ये आपण बघितलं आहे की डिस्प्लेसमेंट, वेलॉसिटी, ॲक्सिलरेशन कसं एकमेकांबरोबर रिलेटेड आहे. तर डिस्प्लेसमेंटचा डेरिव्हेटिव्ह घेतला ना विथ रिस्पेक्ट टू टाईम तर तुम्हाला मिळतो वेलॉसिटी. तुम्ही वेलॉसिटीचा डेरिव्हेटिव्ह घेतला ना विथ रिस्पेक्ट टू टाईम तर मिळतं ॲक्सिलरेशन. उलटं कसं यायचं आहे, ॲक्सिलरेशनचा इंटिग्रेशन घेतला विथ रिस्पेक्ट टू टाईम तुम्हाला मिळेल वेलॉसिटी. वेलॉसिटीचा इंटिग्रेशन घेतला विथ रिस्पेक्ट टू टाईम तुम्हाला मिळेल डिस्प्लेसमेंट. सो दिस इज फॉरवर्ड अँड रिव्हर्स प्रोसेस. इंटिग्रेशन म्हणजे टेकिंग एरिया अंडर द कर्व, टेकिंग द प्रॉडक्ट. डेरिव्हेटिव्ह म्हणजे डिव्हिजन, स्लोप. सो डिस्प्लेसमेंटचा स्लोप वेलॉसिटी, वेलॉसिटीचा स्लोप ॲक्सिलरेशन, टाईम ग्राफ बरोबरचा. सो हे आपण 11th मध्ये बघितलेलं तेच वापरणार आहे मी. सेकंड पॉईंट बघा, ॲक्सिलरेशन आपल्या सगळ्यांना मिळालं आहे. ॲक्सिलरेशनला आपण ACCN लिहू. नुसता ए लिहिला तर कन्फ्यूज होऊ शकतो ॲम्प्लिट्यूड बरोबर, पण ॲम्प्लिट्यूड आपण कॅपिटल ए घेतला आहे, -ω²x. ठीक आहे. सो ॲक्सिलरेशनचा सगळ्यांना माहिती आहे फॉर्म्युला, dv/dt इज इक्वल टू -ω²x. आता इथे सीन झाला एक. सीन काय झाला आहे की इकडे वेलॉसिटी आहे, इकडे टाईम आहे आणि इकडे डिस्प्लेसमेंट आहे. प्रत्येक जण वेगवेगळा आहे. आपल्याला ते वेगवेगळं असल्यामुळे इंटिग्रेशन करता येणार नाही. तुम्ही म्हणाल सर हा dt पलीकडे घेऊन जा. ठीक आहे, पलीकडे घेऊन गेलो मी dt. आता इंटिग्रेट करा म्हणाल तुम्ही, तर इंटिग्रेट केला तर तुम्हाला x आणि dtचं इंटिग्रेशन करताच येणार नाही, कारण की इंटिग्रेशन xचं dx बरोबर करतायत. सो दिस इज नॉट द प्रॉपर वे. ओके. सो काय करायला पाहिजे, ह्याच्यात काय वे आउट आहे बघा नीट. तुम्हाला dv/dt एकदा मिळाला की ω²x आहे, म्हणजे ॲक्सिलरेशन जे आपण म्हणतो. तर इथे एक इम्पॉर्टंट ब्रेक थ्रू तुम्हाला मिळाला पाहिजे, तरच तुम्हाला डेरिव्हेशन पुढे जमेल. ब्रेक थ्रू नाही सापडला, सुचला नाही, तुम्ही 5 मिनटं 10 मिनटं घालवाल त्या डेरिव्हेशनवरती, पण तुम्हाला पुढेच जाता येणार नाही. द ब्रेक थ्रू इज की इथं एक्स आहे ना तर मला dx लागतोय. आय विल मल्टिप्लाय बोथ साइड्स विथ dx. ओके, न बोलताच करून टाकतो मी इथे, मल्टिप्लाइंग बोथ साइड्स विथ dx. मल्टिप्लाइंग बोथ साइड्स विथ dx तुम्हाला समजलं असेल का. आपण करू शकतो असं, नॉट अ प्रॉब्लेम, की डेरिव्हेटिव्हमध्ये असं कसं करतो आपण असं, डोंट वरी. सो दोन्हीकडे डेरिव्हेटिव्हनी डिफरन्शियल dxनी मल्टिप्लाय केलं तर कॅन एनीवन टेल मी व्हॉट इज दिस टर्म. dx/dt काय आहे. येस, dx/dt इज वेलॉसिटी. ॲब्सोल्युटली करेक्ट. dx/dt इज वेलॉसिटी, बरोबर. सो vdv झाला तो, vdv इज इक्वल टू -ω²x dx. आता हा असा विचित्र दिसणारा एकदम चांगला दिसायला लागलाय, इंटिग्रेबल बनलाय तो, इंटिग्रेशन काढण्यासारखा बनलाय तो. यू कॅन इझिली टेक इट्स इंटिग्रेशन नाव, व्हेरी इझिली. सो जर मी ह्या स्टेजला इंटिग्रेटिंग बोथ साइड्स केलं, ओके, जर का मी दोघांना इंटिग्रेट केलं तर इंटिग्रेशन बघा, थोडं इथे लिहितो मी, इंटिग्रेशन vdv इक्वल्स टू इंटिग्रेशन -ω²x dx असा बनेल. इंटिग्रेशन vdv इज इक्वल टू इंटिग्रेशन ω²x dx. आता आपल्याला माहित नाही कुठून पार्टिकल चालू झालाय किंवा आपल्याला लिमिट्स नाही पुट करायचे, इथे आपण जनरल बनवतोय. सो व्हॉट इज इंटिग्रेशन ऑफ vdv. इनडेफिनेट इंटिग्रल आहे. vचं इंटिग्रेशन सगळ्यांना माहिती आहे, xचं इंटिग्रेशन काय असतं, x²/2. So v²/2 is equal to, constants can be taken out, -ω²x, -ω² बाहेर, x चा इंटिग्रेशन x²/2, not a problem. And the last thing is plus काय, प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन जो आपण c म्हणतो नॉर्मल इंटिग्रेशन मध्ये. सो दिस इज व्हॉट वी गेट द इंटिग्रेशन. आपल्याला वेलॉसिटी काढायची इच्छा आहे, v काढायचं आपल्याला, बट तो c अजून
माहीत नाही आपल्याला काय, तो सी काढण्यासाठी सेकंड इम्पॉर्टंट ब्रेक थ्रू तुम्हाला इथे सुचला पाहिजे. हा येल्लो कलरचा खूप इम्पॉर्टंट ब्रेक थ्रूज आहेत काय डेरिव्हेशनमध्ये. हा सेकंड डेरिव्हेशनचा ब्रेक थ्रू तुम्हाला सुचला पाहिजे. तो काय आहे ब्रेक थ्रू? तर तुम्हाला एक कंडिशन माहिती पाहिजे की जिथे तुम्हाला एक कंडिशन माहिती पाहिजे जिथे तुम्हाला एक्स पण माहिती आहे आणि व्ही पण माहिती आहे. कोणी मला सांगेल का पूर्ण सिंपल हार्मोनिक मोशनमध्ये असा कुठला लोकेशन आहे जिथे तुम्हाला एक्स पण माहिती आहे आणि व्ही पण माहिती आहे, तरच सी मिळेल ना मला, त्याशिवाय सी कसा मिळणार? कॅन एनीवन टेल मी? एक मिनिमम एक लोकेशन असं नक्कीच सापडेल तुम्हाला जिथं व्ही पण माहिती आहे, एक्स पण माहिती आहे. विचार करा थोडासा. करा. यू मस्ट नो वन लोकेशन. सी काढायचं आहे तुम्हाला, सी काढायची इच्छा आहे. यू मस्ट नो वन व्हॅल्यू ऑफ व्ही आणि वन व्हॅल्यू ऑफ एक्स, तरच सी मिळणार आहे मला. सी काढायचं आहे मला. हाऊ टू डील? व्हेरी गुड. भावेश पाटील, ऋषिकेश, ॲब्सोल्युटली करेक्ट. गाईज मीन पोझिशन तुम्ही कसं म्हणताय? मीन पोझिशनला एक 0 असतो, बट व्ही माहिती आहे का कोणाला किती असतो? कॅन एनीवन टेल मी व्हॉट इज वेलॉसिटी ॲट मीन पोझिशन? नो, वेलॉसिटी ॲट मीन पोझिशन तर हायेस्ट असते, बट वी नो की एक्स्ट्रीमला वेलॉसिटी 0 असते. म्हणजे मला माहिती आहे की जेव्हा एक्स बनेगा ए, वेन एक्स बनेगा ए, व्ही बनेगा 0. आय नो वन पर्टिक्युलर लोकेशन जिथे मला एक्स पण माहिती आहे, व्ही पण माहिती आहे. इनफॅक्ट मला अजून एक लोकेशन माहिती आहे, एक्स इक्वल टू -a टाकला तरी व्ही 0 आहे. सो हे दोन लोकेशनमधला एक कुठला पण चूज करा, फरक काही नाही पडणार. मी चूज करतो राईट एक्स्ट्रीम. एक्स इक्वल टू एला व्ही 0 आहे, या इक्वेशनमध्ये मी टाकून बघतो ते. इफ आय पुट इट इन दिस इक्वेशन काय बनेल बघा, 0² इज 0. कळते का मी काय टाकतोय? आय एम सबस्टिट्युटिंग दिस व्हॅल्यू. या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करतोय मी. हा बॉक्स जो आहे ना, आय एम सबस्टिट्युटिंग इट इन द बिलो इक्वेशन. सो लेफ्ट हँड साइड 0 इक्वल्स टू -ω² a²/2. तुम्ही प्लस ए टाकला आणि मायनस ए टाकला तर फरक म्हणून नाही पडणार, कारण की तुम्ही -a पण स्क्वेअरच करणार आहे, प्लस सी. आणि ह्याच्यावरनं तुम्हाला सी ची व्हॅल्यू मिळेल. खूप इम्पॉर्टंट व्हॅल्यू आहे ती आहे ω² a²/2. एकदा आपल्याला हा सी मिळाला की आपला वेलॉसिटीचा इक्वेशन एकदम चांगला दिसायला लागेल विदाउट एनी कॉन्स्टंट्स. अँड नाव द इक्वेशन ऑफ वेलॉसिटी विल लुक. आता मी तुम्हाला कलर चेंज करून दाखवणार आहे. कुठला घेऊ? लाल घेऊ. सो v²/2 इक्वल्स टू, हा टर्म मी लिहितो पहिला, हा वाला, बट हा नेगेटिव्ह टर्म आहे म्हणून आय विल प्रेफर पॉझिटिव्ह टर्म. सी पॉझिटिव्ह टर्म आहे. काय सी? पॉझिटिव्ह टर्म. ω² a²/2. ω² a²/2 मायनस, आता मी हा टर्म लिहिणार आहे कारण की मी सी पहिला का घेतला? बिकॉज तो पॉझिटिव्ह टर्म होता. -ω² x²/2. या एक्सप्रेशनला आता फक्त सॉल्व्ह करायचे बिना काही डोकं लावता. 2 आर कॉन्स्टंट्स, विल कॅन्सल आउट. सो v² विल बी ω² a² मायनस ω² x². मध्ये कॉमन काय येणार आहे बाहेर? ω². ऑब्व्हियसली राहील ब्रॅकेटमध्ये एम्प्लिट्यूड स्क्वेअर मायनस पोझिशन स्क्वेअर. आणि रूट घेतला, मला वेलॉसिटी पाहिजे, वेलॉसिटी स्क्वेअर नको आहे. रूट घेतला तर प्लस ऑर मायनस काय येईल? प्लस ऑर मायनस, अरे ω²चा रूट घेणार ना मी. ω²चा रूट काय येणार? ω²चा रूट येणार ω√a² - x². This becomes the second important formula which you need for your next year. ऑसिलेशन्स मधला खूप महत्त्वाचा फॉर्म्युला आहे हा वाला. मी तुम्हाला एक 30-35 सेकंड्स देतो. तुम्ही हे सगळं नीट व्यवस्थित डेरिव्हेशन लिहून घ्या. लिहित असाल बरोबर माझ्या तर चांगलंच आहे, किंवा लिहून घ्या डेरिव्हेशन क्विकली. आणि याच्यानंतर एकच राहतं, दॅट इज ॲक्सेलरेशन, सॉरी डिस्प्लेसमेंट. ठीक आहे, चलो होपफुली झाला असेल सगळ्यांचं.
डन का रे? लेट्स, एक मिनिट, ओके फाईन, नो इश्यूज. अजून झालं नाहीये काय आपल्याला? वेलॉसिटीमध्ये पण अजून रिसर्च करायचं आहे की वेलॉसिटीचा ग्राफ कसा असणार, वेलॉसिटी मॅक्सिमम कुठे असणार, वेलॉसिटी मिनिमम कुठे असणार, वेलॉसिटी आणि ॲक्सेलरेशनमध्ये काय रिलेशन असणार, हा रिसर्च राहिला अजून. 10 मिनिट्स त्यात जातील अजून. हे बघा रे, हा पार्ट एकदा परत सांगतोय की आपल्याला एकदा वेलॉसिटीचं डेरिव्हेशन मध्ये ही स्टेप एकदा मिळाली इंटिग्रेशन करून, तर ह्या सी ची व्हॅल्यू काढण्यासाठी टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ सी तुम्हाला एक तरी एक्स आणि एक तरी व्ही माहिती पाहिजे. तर ते तुम्हाला पूर्ण या ग्राफवरती एक्स्ट्रीम पोझिशनला माहिती होतं की ज्यावेळेस एक्स विल बी ए, म्हणजे एक्स्ट्रीम पोझिशनला तुम्ही बघितलं असेल ना स्प्रिंग आणि ब्लॉक कसा ऑसिलेट होतो. ब्लॉक जेव्हा एक्स्ट्रीमला जातो तेव्हा तो थांबून जातो, रेस्टला येतो आणि मग नंतर तो निघतो. तर ते आपण वापरलंय. एक्स इक्वल टू ए असताना वेलॉसिटी 0 असते, ही कंडिशन वापरली आणि मी सी ची व्हॅल्यू काढली. सी अननोन होता, सी ची व्हॅल्यू काढायला पाहिजे. सो ती कशी काढली, तर एक अननोन, एक नोन प्लेस टाकूनच मिळाली आपल्याला ती. क्लिअर आहे का? चला, झाला आहे टाइम. लेट्स मूव्ह फर्दर. आता अजून डिटेलमध्ये रिसर्च करू आपण याच्यावरती. वेलॉसिटीचा फॉर्म्युला आणि त्याचा मिनिंग चेक करू. चला पुढे जाऊ. बघा, व्हॉट वी हॅव डिराइव्ड इन द प्रिव्हियस स्लाइड, तर वेलॉसिटी इज इक्वल टू ओमेगा प्लस मायनस, हे बघा ओमेगा प्लस मायनस ओमेगा अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. ए स्क्वेअर मायनस एक्स हा फॉर्म्युला आपण लिहिलाय. तर तुम्ही मला सांगा व्हॉट विल बी वेलॉसिटी ऑफ पार्टिकल. ओके, आपण एक काम करू, एक छोटासा टेबल बनवू इथे. व्हॉट विल बी वेलॉसिटी ऑफ पार्टिकल एक्स्ट्रीम मीन पोझिशन्स. बोला, एक्स्ट्रीम पोझिशनला व्हॉट विल बी वेलॉसिटी पार्टिकलची. तर एक्स्ट्रीम पोझिशनला जेव्हा पार्टिकल जाईल त्यावेळेस पार्टिकलचा एक्स विल बी इक्वल टू ए. टाका याच्यात. तर कॉमन सेन्सने आपल्याला ऑलरेडीच माहिती होतं, की एक्स इक्वल टू ए एक्स्ट्रीमला पार्टिकल थांबतो आणि मग नंतर रिव्हर्स चालू होतो. सो एक्स्ट्रीमला वेलॉसिटी विल बी 0, नॉट अ प्रॉब्लेम. मीनला काय होईल, तर मीनला एक्स इक्वल टू 0 असतो. सो एक्स इक्वल टू 0ला व्हॉट इज गोइंग टू हॅपन, एक्स इक्वल टू 0ला तुम्ही टाकलं जर काही तर तुम्हाला मिळणार आहे प्लस ऑर मायनस ओमेगा ए. आता प्लस ऑर मायनस ओमेगा ए म्हणजे काय बघा, प्लस ऑर मायनस ओमेगा ए म्हणजे काय, तर मीन पोझिशनला पार्टिकल जेव्हा होता तर तो असा गेला, असा आला, असा गेला आणि असा आला. सो ज्या वेळेस तो राईटला चालला होता त्या वेळेस त्याची वेलॉसिटी प्लस घेणार आपण, आणि ज्या वेळेस तो लेफ्टला चालला होता त्यावेळेस मायनस घेणार. सो बेसिकली म्हणूनच प्लस मायनस आले. प्लस मायनसचा मिनिंग समजून घ्या तुम्ही. प्लस मायनसचा मिनिंग एवढाच आहे की प्रत्येक पॉइंटला पार्टिकलकडे 2 वेलॉसिटीज असू शकतात. एक जातानाची प्लस घेणार आणि रिटर्न येतानाची नेगेटिव्ह घेणार. म्हणजे राईटवाली पॉझिटिव्ह घेणार, लेफ्टवाली नेगेटिव्ह घेणार. चला इकडे बघा, इथे लेफ्टवाली जी आहे ती नेगेटिव्ह घेणार, राईटवाली मी पॉझिटिव्ह घेणार, राईटवाली. सो म्हणून प्लस मायनस आहे. सो एका कुठल्या तरी एक्सला तुम्हाला 2 वेलॉसिटीच्या व्हॅल्यूज मिळू शकतात, एक पॉझिटिव्ह एक नेगेटिव्ह. मिनिंग एवढाच आहे की पार्टिकल जातोय येतोय असा ऑसिलेट करतोय. तर कुठल्याही लोकेशनला मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो बघा. एक्स इक्वल टू 0, एक्स इक्वल टू 10. ठीक आहे, दिस पार्टिकल इज ऑसिलेटिंग. ओके, दिस पार्टिकल इज ऑसिलेटिंग, असा 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 असा. सपोज तो इथे सापडला जेव्हा आपल्याला, तेव्हा तो 5 मीटर पर सेकंडने चालला होता राईटला. तर येताना तुम्ही तिथेच थांबला तर तुम्ही काय एक्सपेक्ट करता त्याची स्पीड, तुम्ही परत 5च एक्सपेक्ट करा स्पीड, बट वेलॉसिटी -5 एक्सपेक्ट करा. म्हणजे म्हणून त्याच लोकेशनला +5 पण पॉसिबल आहे, -5 पण पॉसिबल आहे. सो कोणताही लोकेशन असू देत, समजा इथे तो येताना 3 मीटर पर सेकंड आहे, तर ऑब्व्हियसली तो जाईल असा येऊन परत जेव्हा जाईल ना तेव्हा तो इथे त्याची स्पीड 3च असेल, बट वेलॉसिटी -3 असेल. -3 म्हणजे -3 i कॅप अलॉंग एक्स ॲक्सिस नेगेटिव्ह आहे.
सो देअरफॉर प्लस ऑर मायनस आहे. बट एक्स्ट्रीमला वेलॉसिटी 0 असते फिक्स्ड आणि मीनला प्लस ऑर मायनस ए ओमेगा असते. आता ही मीनची वेलॉसिटी आपल्याला आत्ता कळाली, म्हणून आपण मागच्या स्लाइडमध्ये आपल्याला मीनची वेलॉसिटी माहीतच नव्हती. आपल्याला फक्त एक्स्ट्रीमची माहिती होती की एक्स्ट्रीमला 0 असते, मीनला माहीत नव्हती. आता मीनची पण कळाली आपल्याला. मीनला असती मॅक्सिमम आणि एक्स्ट्रीमला असती मिनिमम. 0 मॅग्निट्यूड वाईज, परत एकदा मॅग्निट्यूड वाईज बोलतोय आपण प्लस मायनसचा सीन फक्त वेक्टर्ससाठी वापरतोय, बाकी आपण फक्त मॅग्निट्यूड बद्दल बोलतोय. स्पीड पार्टिकलची मॅक्सिमम मध्ये असते, एक्स्ट्रीमला नसते. ट्वेल्थ स्टँडर्डच्या स्टुडंटची आज मेंटी क्विज आहे. वेव्ह थिअरी ऑफ लाईट इंटरफेरन्स, परत इथं लिहून ठेवतो मी, खूप सारे येत आहेत आणि बघतायत. वेव्ह थिअरी अँड इंटरफेरन्स at 8 PM. Quickly write it down. चलो. Okay, quickly write it down. येतोय का रे ऑडिओ? सगळ्यांना आवाज येतोय का रे? येस सर. चलो, आता आपण मी जर सांगितलं वेलॉसिटी कुठे कुठे चेंज होती हे आपण डिस्कस केले. आता आपण थोडंसं डिस्कशन करू त्याच्या ग्राफवरती. मला तुम्हाला एवढं सांगायचं होतं, हा इरेज करतो काय, हे सगळं एक्सप्लेनेशन काही आता काम नाही इकडे. वेलॉसिटीमध्ये महत्त्वाची गोष्ट शिकून घ्या. मॅक्सिमम मिनिमम बद्दल सांगितलंय. सी गाईज, आता जर काही मी वेलॉसिटीचा ग्राफ वर्सेस पोझिशनचा ग्राफ म्हणजे डिस्प्लेसमेंटचा ग्राफ प्लॉट करायची माझी इच्छा आहे. व्ही वर्सेस एक्सचा ग्राफ प्लॉट करायचा आहे, तर कसा ग्राफ येणार? स्ट्रेट लाईन, पॅराबोला, हायपरबोला, इलिप्स, सर्कल, अजून कुठली जॉमेट्री, रेक्टँग्युलर हायपरबोला, अजून काही कॉम्प्लिकेटेड जॉमेट्री, काय वाटतं तुम्हाला? तर हे सगळं इक्वेशनकडे बघून तुम्हाला हळूहळू समजतील गोष्टी. तर तुम्हाला सर्कल अँड कोनिक्स असा टॉपिक होता का 11वीला? तर येस होता ना रे? तर सर्कल अँड कोनिक्स, बरोबर, गुड, होता. तर सर्कल अँड कोनिक्स या टॉपिकमध्ये तुम्ही कोनिक सेक्शन जेव्हा शिकला तेव्हा तुम्हाला हे शिकवलंय की कोनिक सेक्शनमध्ये पॅराबोलाचा शेप जो असतो किंवा पॅराबोलाचे इक्वेशन असतात त्याच्यामध्ये y ची पॉवर 2 आणि x ची पॉवर 1 असते, किंवा x ची पॉवर 2 आणि y ची पॉवर 1 असते. सो हा पॅराबोला जनरली अशी प्रोफाईल पॅराबोलिक असते. जर x ची पण पॉवर 2 y ची पण पॉवर 1 असेल, सॉरी y ची पण पॉवर 2 x ची पण पॉवर 2 असेल, आय एम टॉकिंग अबाउट दी हायेस्ट पॉवर. काय आय एम टॉकिंग अबाउट दी हायेस्ट पॉवर. x ची पण मॅक्सिमम पॉवर 2, y ची पण मॅक्सिमम पॉवर 2, दोघांची पॉवर 2 असेल तर इट कुड टेक एनी ऑफ दीज 3 पॉसिबिलिटीज: सर्कल, इलिप्स अँड हायपरबोला. कुठला पण एक घेऊ शकतो. मग त्यातला नक्की कोण कुठला घेतो? तर बघा, जर इक्वेशनमध्ये x² आणि y² या दोघांचेही कोइफिशियंट सेम असतील, सेम, आणि दोघांचे कोइफिशियंट सेम साईनचे असतील, सेम साईनचे, म्हणजे 1x² + 1y² = 10. सिंपल एक्झाम्पल घेतला. इथे 4 पण असू शकतो, इथे 15 पण असू शकतो, काही पण सेम क्वांटिटी पाहिजे आणि पॉझिटिव्ह पॉवर पाहिजे तर तो सर्कल असतो. जर दोघांचे कोइफिशियंट a आणि b असतील, म्हणजे वेगवेगळे असतील, वेगवेगळे, आणि साईन पण मात्र पॉझिटिव्ह असेल, पॉझिटिव्ह, आणि ते काहीतरी वेगळाच नंबर असेल तर तो इलिप्स असतो. आणि जर त्यांचे नंबर वेगळे असतील का सेम असतील ते महत्त्वाचं नाही आहे, नंबर वेगळे आहेत का सेम आहेत बट साईन डिफरंट असेल तर तो असतो हायपरबोला. आत्ताच्या इक्वेशनमध्ये तुम्हाला, ह्या इक्वेशनमध्ये जर काही तुम्ही बघितलं, ह्याला थोडंसं मॉडिफाय करावं लागेल मला. ओके, आता हे सगळं एक्सप्लेनेशन मी तुम्हाला मॅथमॅटिक्समधलं जस्ट आयडिया दिला, तुम्हाला सर्कल कोनिक्समध्ये झालंच होतं हे.
बट जस्ट तुम्हाला इथे आयडिया दिला मी की आपल्याला तशा फॅशनमध्ये इक्वेशन लिहायचं असेल तर मी काय केलं पाहिजे, पहिलं तर आय नीड टू स्क्वेअर इट. मी या इक्वेशनला स्क्वेअर करतो. व्ही स्क्वेअर इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. सगळं एका साईडला घेतल्यावरती साईन वगैरे चेक करता येईल ना मला. सो व्ही स्क्वेअर इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस, तुम्हाला समजतंय का मी फक्त सॉल्व्ह करतोय, बिलकुल कुठला फिजिक्स शिकवत नाही, ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर. या याला स्क्वेअर केलं, स्क्वेअर केल्यावरती एक्सपांड केलं ब्रॅकेट, आणि हा टर्म लेफ्टला घेऊन गेलो तर आपल्या कामाच्या गोष्टी इथं लिहिता येतील. व्ही स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर. सो क्लिअरली दोन्ही व्हेरिएबल्स ग्राफवरती जे प्लॉट करायचे आहेत ना, त्यांचे कोइफिशियंट्सची साईन तर सेम आहे, पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह आहे, मात्र ते सेम नाही आहेत. ह्याचा अर्थ तो सर्कल नाही बनू शकत, तो इलिप्स असला पाहिजे. आणि इलिप्सच्या फॉर्ममध्ये ह्याला नीट दाखवायचं असेल तर मी डिवाइड करतो ह्या इक्वेशनला ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअरनी. हा राईट हँड साईडला खाली घेऊन गेलो ना आपण, तर तो कसा बनेल, व्ही स्क्वेअर अपॉन ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर अपॉन ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर. ह्याच्यामध्ये ओमेगा स्क्वेअर कॅन्सल इज इक्वल टू 1. आणि हा वाटतोय ना स्टँडर्ड फॉर्मॅट, एक्स स्क्वेअर बाय ए स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर बाय बी स्क्वेअर इज इक्वल टू 1. स्टँडर्ड इलिप्सचा फॉर्मॅट आहे हा. तसाच इथे इलिप्स बनणार आहे. वेगळ्या रंगाचा इलिप्स बनवू आपण या ठिकाणी, असा इलिप्स बनवू आपण वेगळ्या कलरचा. या वेगळ्या कलरच्या इलिप्समध्ये, खूप वाईट आहे हा इलिप्स, थोडा चांगला करू त्याला. या इलिप्समध्ये तरी जाऊ द्यात, इथं हा एक्स इक्वल्स टू प्लस ए आहे आणि हा एक्स इक्वल्स टू मायनस ए आहे. तुम्ही बघा, एक्स इक्वल टू प्लस ए असू देत का मायनस ए असू देत, वेलॉसिटी तर झिरो होती आहे, बरोबर, वेलॉसिटी झिरो झाली. ते इकडे जेव्हा असेल वेलॉसिटी इथे जेव्हा असेल तेव्हा तो असेल वेलॉसिटी पॉझिटिव्ह आणि इथे असेल वेलॉसिटी नेगेटिव्ह, बरोबर. आता तुम्ही मला सांगा, पार्टिकल या इलिप्सवरती, ज्यावेळेस इलिप्सवरती नाही, पार्टिकल तर असा फिरतोय, बरोबर ना. पार्टिकल जर काही राईट साईडला जात असेल, त्याचा अर्थ ज्यावेळेस वेलॉसिटी पॉझिटिव्ह असेल, डिस्प्लेसमेंट झिरो आहे. बघा, डिस्प्लेसमेंट झिरो आहे, डिस्प्लेसमेंट झिरो आहे, वेलॉसिटी मॅक्सिमम पॉझिटिव्ह आहे. आता जसा राईटला जाईल, एक्स इक्वल टू एला येईल, तेव्हा वेलॉसिटी झिरो होईल. त्यानंतर वेलॉसिटी नेगेटिव्ह होईल आणि ह्या शेपमध्ये तुम्ही इलिप्सला ट्रेस करू शकता. तुम्हाला होपफुली समजत असेल मी काय म्हणतोय ते. दिस इज द ग्राफ ऑफ वेलॉसिटी वर्सेस डिस्प्लेसमेंट. होपफुली सगळ्यांना आवाज येईल आता. ठीक आहे. सो सगळ्यांना आवाज येतोय का रे? येत असेल तर एकदा हँड रेस करा. गुड. ठीक आहे. आय विल कंटिन्यू. सो क्विकली ड्रॉ दिस ग्राफ ऑफ वेलॉसिटी वर्सेस डिस्प्लेसमेंट. आपण आत्तापर्यंत दोन टर्म्स बघितलेत, दोघांचे ग्राफ बघितलेत. आत्तापर्यंत दोन टर्म्स, दोघांचे ग्राफ वी हॅव सीन. इलिप्स आहे या ग्राफचं नेचर, लक्षात ठेवा. Ellipse is the nature of this graph. I'll wait for 30 seconds. पुढचा पार्ट घेणार आहे आता मी. सर स्क्रीन ब्लर दिसतीये. तुम्हाला एक होमवर्क देणार आहे. एक होमवर्क आहे तुमच्यासाठी.
की आत्तापर्यंत पहिली गोष्ट तर आपण ऑसिलेशन्स चालू केलं आहे. ठीक आहे, आपण काय करतो दरवेळेस लेसन चालू करतो, लेसन संपतो, न्यूमेरिकल्स टेस्ट बिस्ट सगळं होऊन जातं आणि शेवटी नंतर सगळं झाल्यावरती तुम्ही फॉर्म्युला शीट बनवलेलीच नसते. सो मी तुम्हाला एक काम देतो आज की तुम्ही फॉर्म्युला शीट बनवणं चालू करा. आत्तापर्यंत आपण जे काही बघितले हे सगळे फॉर्म्युले एक लक्षात ठेवा, फॉर्म्युले नुसते फॉर्म्युले नाही, काही तुम्हाला शॉर्टकट वाटले असतील, ग्राफ दिसला असेल, पटकन एक छोट्याशा ह्याच्यात तुम्हाला बनवायचं आहे ते. ओके, आणि जसा लेसन पुढे पुढे जाईल ती शीट अजून एन्हान्स करत राहा, त्याच्यामध्ये अजून ॲडिशन करत राहा. जुन्या गोष्टीमध्ये पण तुम्हाला काही समजल्या तर त्या पण ॲड करा. एक फॉर्म्युला शीट बनेल जी तुम्हाला पुढे जाऊन हेल्पफुल राहील. जेव्हा आपण फायनल एक्झाम प्रिपरेशन करतो त्यावेळेस पूर्ण बुक परत परत रिव्हिजन करणं डिफिकल्ट जाईल. सो स्टार्ट प्रिपेअरिंग सच शॉर्ट नोट्स और सेल्फ नोट्स आय वुड से. लेक्चरमध्ये बसून नाही काय, लेक्चर नंतर तुम्हाला जे समजलं आहे, जे इम्पॉर्टंट वाटलं आहे, जसं की हे आता मी तुम्हाला एक होमवर्क पण देणार आहे की जे तुम्हाला त्या नोट्समध्ये ॲड करायचं आहे. द होमवर्क इज इन दिस वे. सो वेलॉसिटी आणि डिस्प्लेसमेंटचा ग्राफ हा इलिप्स असतो तर कळालं तुम्हाला, फाईन. वेलॉसिटी वर्सेस ॲक्सेलरेशनचं रिलेशन काय असेल हा पहिला तर तुमचा छोटासा काम आहे तुम्हाला. वेलॉसिटी वर्सेस डिस्प्लेसमेंट वेलॉसिटी वर्सेस ॲक्सेलरेशन हे ग्राफ काय नेचरचं असेल तुम्हाला नेचर फाइंड करायचं आहे, तुम्हाला प्लॉट करायचं आहे प्लॉट, आणि तुम्हाला त्या वेलॉसिटी आणि डिस्प्लेसमेंटच्या नेचर म्हणजे इक्वेशन तुम्हाला त्याचं लिहायचं आहे. नेचर काय असेल प्लॉट करायचं आणि ऑब्व्हियसली इक्वेशन आलं तरच तुम्ही वरच्या दोन गोष्टी करू शकता. यू हॅव टू डिराईव्ह द एक्सप्रेशन बिटवीन दॅम. ॲक्सेलरेशन अँड वेलॉसिटी दोन आपण गोष्टी डिराईव्ह केल्या आहेत, त्या दोन्हीमधले रिलेशन आपल्याला फाइंड करायचं आहे आज. चलो, सो नाव वी आर गोइंग टू मूव्ह टू द नेक्स्ट पॉईंट. नाव वी आर गोइंग टू मूव्ह टू द नेक्स्ट अँड द लास्ट पॉईंट ऑफ टुडेज सेशन. That is displacement. लास्ट डेरिवेशन बिल्कुल टफ नाही आहे, एकदम इझी आहे. हार्डली इट विल टेक 5 मिनिट्स. पण त्याचे ग्राफ मात्र उद्या बघायचे, आज नाही बघायचे ग्राफ. बघा, व्हॉट इज डिस्प्लेसमेंट? एव्हरीवन नोज एक्स म्हणजे डिस्प्लेसमेंट और पोझिशन. आपल्याला पोझिशन म्हणणं जास्त बरोबर राहील, डिस्प्लेसमेंटपेक्षा पोझिशन जास्त महत्त्वाचं राहील. इट इज ऑलवेज मेजर्ड. ऑलवेज मेजर्ड SHM मध्ये खूप महत्त्वाची गोष्ट आहे. फ्रॉम MP पोझिशनला आपण मीन पोझिशनपासूनच मोजतो कधी पण. सो त्याचं डेरिवेशन कसं करायचं तर याच्यासाठी आपल्याला वेलॉसिटी वापरावा लागेल. वी नीड टू यूज वेलॉसिटी का फॉर्म्युला. मॅग्निट्यूड फक्त वापरतोय मी ओमेगा अंडर रूट A² मायनस x². ओमेगा अंडर रूट A² मायनस x². ह्या फॉर्म्युलांनी आपल्याला x बनवायचं आहे, म्हणजे आपल्याला v नको आहे, ऑब्व्हियसली v नको आहे, आपल्याला v काढून टाकायचं आहे. सो एव्हरीवन नोज द रिलेशन ऑफ v विथ x. एव्हरीवन नोज दिस रिलेशन की वेलॉसिटी इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंटचा तो डेरिव्हेटिव्ह आहे, dx/dt आहे, इज इक्वल टू ओमेगा अंडर रूट A² मायनस x². आता ज्यांचं इंटिग्रेशन झालं आहे त्यांना माहिती आहे, ज्यांना इंटिग्रेशन अजून झालेलं नाही आहे त्यांच्यासाठी इथं फॉर्म्युला लिहितो मी. इंटिग्रेशन ऑफ 1/√A² मायनस x². जर तुम्हाला दिसला पुढे जाऊन इंटिग्रेशनचा फॉर्म्युला पाठ करणार तुम्ही, इट इज साइन इनवर्स ऑफ x/a. साइन इनवर्स ऑफ x/a असं त्याचं उत्तर येणार आहे, लक्षात ठेवा. सो तसाच एक इंटिग्रल इथे बनणार आहे. मला रिअरेंजमेंट करावं लागेल टर्म्सचं. dx अपॉन हा मोठा मॉन्स्टर खाली जाईल, A² मायनस x² इक्वल्स टू ओमेगा इंटू dt. आणि इंटिग्रेटिंग बोथ साइड्स केलं तर आय विल गेट दॅट साइन इनवर्स टर्म x डिवायडेड बाय a. बट जसं आपण लास्ट टाइम पण इंटिग्रेशन केल्यावरती कळालं की अरे कॉन्स्टंट तर लागतोच इंटिग्रेशनमध्ये, तसं इथे पण कॉन्स्टंट लागणार. तिथे मी c वापरलेलं, मी परत c वापरणं अवॉइड करीन, कन्फ्युजन क्रिएट होईल. सो मी तर d वापरू का, e वापरू का, a वापरू, b वापरू, काही पण वापरा, तुम्हाला हवं ते वापरा. बट थोडासा कॉमन सेन्स पण वापरा, म्हणजे विथ सिम्बॉल्स, की हा ओमेगा टी एक प्रकारे अँगल आहे. काय आहे ओमेगा टी? अँगल. तर मी अँगलवाला एखादा सिम्बॉल वापरला तर खूप चांगलं होईल, म्हणून मी थीटा, अल्फा असे नोटेशन्स वापरतो जे जनरली आपण अँगलला रिप्रेझेंट करतो. थीटा वापरू शकतो मी, नॉट अ प्रॉब्लेम. मी अल्फा वापरतो, ओमेगा टी प्लस अल्फा. जर मी या
साइन इन्व्हर्सला पलीकडे घेऊन गेलो तर मला एक्स पाहिजे ना रे, मला एक्समध्ये काढायची इच्छा आहे, डिस्प्लेसमेंट काढायचं आहे. सो साइन इन्व्हर्स पलीकडे घेऊन गेलो तर तो साइन इन्व्हर्सचा बनतो साइन ओमेगा टी प्लस अल्फा आणि राहतो इथं एक्स अपॉन ए. ए पण पलीकडे नेला तर एक्सचा आन्सर येतं ए साइन ओमेगा टी प्लस अल्फा. दिस इज योर डेरिवेशन, displacement's answer. Obviously this is still incomplete because we don't have any information about alpha. Alpha is what is alpha, अल्फाचा मीनिंग काय वगैरे हे आपण डिटेलमध्ये उद्या बघणार आहे. आपण ग्राफ पण ड्रॉ करणार आहे, डिस्प्लेसमेंटचा ग्राफ कसा आला पाहिजे सगळं आपण करणार आहे. बट जनरली आत्ता सध्या तुम्हाला हे डेरिवेशनचा एवढाच पार्ट फक्त तुम्ही लिहून घ्या. हे उद्या परत एकदा मी सांगणार आहे कारण की मला माहिती आहे ह्याच्यामध्ये बऱ्याच जणांना इंटिग्रेशनची तुम्ही यूज टू नसाल तर तुम्हाला हे अवघड वाटू शकतं. बट वी विल डिस्कस इट इन डिटेल वन्स अगेन टुमॉरो. थीटा म्हणजे काय, मग त्याचे स्पेशल केसेस, जसं सी आपण काढण्यासाठी एक व्हॅल्यू माहिती होती आपल्याला, तसंच इथे वी आर गोइंग टू फाइंड अल्फा एज वेल. ओके, सो हे उद्याच्या लेक्चरमध्ये बघू. वी विल एंड टुडेज लेक्चर राईट ओव्हर हिअर. तुम्ही जस्ट एवढं लिहून घ्या अँड आफ्टर दॅट वी विल एंड दिस सेशन. चलो, उद्या सेम टाईम वी विल कंटिन्यू दिस सेशन. याच्या पुढचा पार्ट लगेच. हां, तुमचं होमवर्क मी तुम्हाला सांगितलं काय आहे. एकतर मेक नोट्स, स्टार्ट मेकिंग नोट्स. प्रत्येक लेक्चरमध्ये जे काही इम्पॉर्टंट तुम्हाला वाटतं आहे, तुम्ही वाचल्यावरती तुम्हाला काही इम्पॉर्टंट वाटलं ते शॉर्टमध्ये लिहा. शॉर्टमध्ये म्हणजे खूप सारं आपल्याला 1/3 नाही बनवायची कॉपी मारण्यासाठी. आपल्याला मोठंच लिहायचं आहे बट शॉर्ट वेमध्ये लिहायचं आहे की ते बघितल्यावरती सगळंच कंटेंट समजून जाईल. ठीक आहे, आपल्याला छोटं नाही लिहायचं आहे की पूर्ण पेजमध्ये एक लेसन लिहून टाकला, तसं नाही पाहिजे. त्याला नोट्स नाही म्हणत आपण. नोट्समध्ये आपल्याला सगळं एकदम कॉम्पॅक्ट वेमध्ये, तुम्ही 4 सेंटेन्स वाचले की पूर्ण पेज वाचलं जाईल, ह्या लेवलचे नोट्स बनवायचे. समजतंय ना. सो मेक नोट्स. आणि दुसरं तुम्हाला काम दिले ॲक्सेलरेशन वर्सेस वेलॉसिटीचं इक्वेशन, ग्राफ, नेचर, तिन्ही उद्याच्या लेक्चरमध्ये आपण हे डिस्कस करूयात. उद्या डिस्प्लेसमेंट पण संपेल आणि मग उद्या पुढच्या गोष्टी आपण चालू करणार आहे. ठीक आहे. सो आय एंड द सेशन ओव्हर हिअर. तुम्ही हे लिहून घ्या आतापर्यंत.